बेळगावात पित्यानं 4 मुलांसह पतीला कालव्यात दिलं फेकून, पत्नी बचावली, 4 लहानग्यांचा मृत्यू, नराधम पित्याचा शोध सुरू। नागपुरात नायलॉन मांजाची धास्ती, 14 उड्डाणपूल आज वाहतुकीसाठी बंद, मांजापासून बचावासाठी दुचाकींवर बांधली तार, उड्डाणपुलांवर पोलीस बंदोबस्त तैनात। बीडच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची पोलीस कोठडी आज संपणार, दुपारी केस कोर्टात करणार हजर, कोठडी वाढवण्याची करणार मागणी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पानिपतच्या शौर्यभूमीला भेट देणार, पानिपतच्या युद्धाला 264 वर्ष पूर्ण, फडणवीस अभिवादन करणार। शक्तीपीठ महामार्गाला फडणवीसांचा हिरवा कंदील, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा महामार्गाला विरोध। संभाजीनगरमध्ये व्यावसायिकाला हनी ट्रॅपचा ताप, बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत उकळले 2.5 लाख रुपये। पुण्यातील लोणी काळभोरमध्ये विद्यार्थ्याच्या टोळक्याकडून तिघांना बेदम मारहाण, दगड लाठीकाठीने कपडे फाटेपर्यंत हाणामारी, MIT कॉर्नर परिसरातील घटना सीसीटीव्ही मध्ये कैद। प्रयागराज महाकुंभ मेळ्यात पहिल्या शाही स्नानाला सुरुवात, पहिल्यांदा पंचायती निर्वाण आखाड्याच्या साधू संतांचं स्नान, त्यानंतर 13 आखाड्यांच्या साधूंनी स्नान केलं, 2000हून अधिक नागा साधू संगमावर उपस्थित।